नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। आरोग्य विभाग भरती 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आरोग्य विभाग भरती 2025 ची ही नवीन भरती निघालेली आहे। कुठल्या जिल्ह्यामध्ये ही भरती आहे? अमरावती ह्या जिल्ह्यामध्ये ही भरती आहे। जागा आहेत 166 जागांसाठी ही भरती आहे। वेतन तुम्हाला इथे 17,000 ते 35,000 पर्यंत सॅलरी मिळणार आहे। परीक्षा न देता मिळेल नोकरी। हो, कुठल्याही प्रकारची इथे लेखी परीक्षा होणार नाहीये, डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। आणि अर्ज पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। त्यानंतर PDF नोटिफिकेशन मध्ये सुद्धा डिटेल्स मध्ये माहिती मी सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पहा, NHM अमरावती अंतर्गत ही भरती निघालेली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून इथे अर्ज मागवण्यात येत आहे आणि इच्छुक आणि पात्र उमेदवारांना इथे अर्ज करायचा आहे। आणि अर्ज पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने तुम्ही करू शकता आणि लास्ट डेट काय आहे 3 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर बघा, विभागाचे नाव काय आहे? आरोग्य विभाग या अंतर्गत ही भरती निघालेली आहे, म्हणजेच NHM या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। 166 जागांसाठी ही भरती आहे। किती? 166 जागांसाठी। आणि इथे स्टाफ नर्स यांच्यासाठी सुद्धा जागा आहेत, फार्मासिस्ट यांच्यासाठी जागा आहेत, वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्निशियन साठी सुद्धा जागा आहेत, प्रोग्राम असिस्टंट, जिल्हा प्रोग्राम मॅनेजर, फिजिओथेरपिस्ट आणि न्यूट्रिशन आणि काउन्सलर यांच्यासाठी इथे जागा आहेत। तर तुम्ही इथे नक्की अर्ज करू शकता। कॅटेगरी काय आहे? महाराष्ट्र राज्य किंवा महाराष्ट्र शासनाची ही नोकरी आहे, सरकारी जॉब आहे। वयोमर्यादा ते तुम्हाला किती लागणार आहे? 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकता आणि मागासवर्गीय वर्गासाठी 5 वर्षाची इथे सवलत किंवा सूट देण्यात येणार आहे। कोण अर्ज करू शकतात? तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभवी आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात का? तर हो, पदानुसार असणार आहे। ज्या पदासाठी जिथे अनुभव लागणार आहे तिथे अनुभव लागणार आहे आणि काही पदासाठी फ्रेशर उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती ऑफलाईन वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे घेतली जाणार आहे। वेतन तुम्हाला 17,000 ते 75,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज फी खुला प्रवर्गासाठी 150 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये तुम्हाला इथे अर्ज फी लागणार आहे। नोकरीचे प्रकार कसे आहे? कॉन्ट्रॅक्ट बेसिस कंत्राटी स्वरूपाची जॉब इथे असणार आहे। निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे? तर मेरिट लिस्टद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख काय आहे? अर्ज करायला सुरुवात झालेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? 3 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि तुम्हाला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। बघा, अर्ज पाठवण्याचा पत्ता बघा, रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या बाजूला, जिल्हा सामान्य रुग्णालय, इरविन चौक, अमरावती या ठिकाणी तुम्हाला अर्ज हा करायचा आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता आणि नोकरीचे ठिकाण कुठे आहे? अमरावती या जिल्ह्यामध्ये ही नोकरी असणार आहे। त्यानंतर बघा, PDF नोटिफिकेशन मध्ये सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत डिटेलमध्ये, कुठल्या पदासाठी काय एज्युकेशन लागणार आहे, वयोमर्यादा काय आहे आणि सॅलरी किती असणार आहे, ही संपूर्ण डिटेल आपण पुढे पाहूया। बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी पदाची भरती जाहिरात सन 2024-25 जिल्हा अमरावती या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग अमरावती जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांतर्गत पदाच्या पदभरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने तत्वावर राबवण्यात येत असून खालील तक्त्यानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज हे मागवण्यात येत आहे। बघा, जे उमेदवार इथे पात्र आहेत त्यांच्याकडून इथे अर्ज मागवण्यात येत आहे। इच्छुक उमेदवारांसोबत QR कोड स्कॅन करून तुम्ही इथे अर्ज भरू शकता किंवा फॉर्म भरू शकता। बघा, इथे गुगल फॉर्म भरावायचा आहे। तुम्हाला इथे गुगल फॉर्म दिलेला आहे, QR कोड हा आहे, यावरती जाऊन तुम्ही गुगल फॉर्म ओपन होईल आणि तो भरू शकता आणि तो फॉर्म तुमच्या ईमेल ID वर येईल। तुम्ही जे ईमेल ID टाकणार आहे त्यावर येईल, तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि त्याची हार्ड कॉपी डाउनलोड करून त्याच्यासोबत धनांक म्हणजे DD जोडायचा आहे। DD जोडून आणि जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे जोडायचे आहेत आणि ते जोडून तुम्ही कुठे पाठवू शकता? बघा, तुम्हाला कुठे आणून द्यायचं आहे?
किंवा तुम्ही कुठे सबमिट करू शकता, अर्ज रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र न्यू आझाद गणेशोत्सव मंडळच्या बाजूला, जिल्हा सामान्य रुग्णालय, इरविन चौक, अमरावती या ठिकाणी तुम्हाला जाऊन सादर करायचं आहे। संवर्गनिहाय पदे, विविध पदे आहेत बघा। स्टाफ नर्ससाठी 124 जागा इथे आहेत आणि ते संवर्गा म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी इथे जागा असणार आहेत। मेडिकल ऑफिसर मेल यांच्यासाठी 7 जागा आहेत, मेडिकल ऑफिसर फिमेल यांच्यासाठी 5 जागा आहेत, लॅब टेक्निशियन यांच्यासाठी 10 जागा आहेत, फार्मासिस्टसाठी 7 जागा आहेत, प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिस्टिक यांच्यासाठी 1 जागा आहे, डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर यांच्यासाठी 1 जागा आहे आणि फिजिओथेरपिस्ट यांच्यासाठी 1 जागा आहे, न्यूट्रिशन यांच्यासाठी 1 आणि काउन्सिलर यांच्यासाठी 8 अशा पद्धतीने इथे जागा असणार आहेत। वरील पदासाठी मुलाखतीसाठी तुम्हाला विविध आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता, अनुभव या पद्धतीने तुम्हाला सविस्तर जाहिरात जी आहे ह्या वेबसाईटवरती किंवा या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। अर्ज सादर करण्याचे स्थळ बघा तुम्हाला इथे सांगितलेलं आहे, रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र न्यू आझाद गणेशोत्सव महामंडळ किंवा मंडळ यांच्या बाजूला, जिल्हा सामान्य रुग्णालय, इरविन चौकच्या अमरावती या ठिकाणी तुम्हाला जाऊन अर्ज हा सादर करायचा आहे। बघा तुम्हाला QR कोड दिलेला आहे, तिथे QR कोड तुम्ही स्कॅन केल्यानंतर तुम्हाला गुगल फॉर्म ओपन होईल। तो गुगल फॉर्म तुम्ही संपूर्ण माहिती भरा आणि तो डाउनलोड ऑटोमॅटिक तुमच्या ईमेलवरती येईल आणि तिथून तुम्ही हार्ड कॉपी काढा आणि त्यासोबत DD जोडायचा आहे आणि दिलेले इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स जोडून तुम्ही तो या ॲड्रेसवरती सबमिट करू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला सांगण्यात आलेलं आणि जे तुमची काही भरती बाबतचे प्रमाणपत्र किंवा वेळापत्रक, दिनांक, निवड, प्रतीक्षा यादी इत्यादी बाबतची जाहिरातीची अटी शर्तीसह या बघा या वेबसाईटवरती तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही चेक सुद्धा करू शकता। त्यानंतर बघा तुम्हाला इथे संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे, ती सुद्धा पाहू शकता। बघा स्टाफ नर्स यांच्यासाठी इथे जागा दिलेल्या आहेत, संवर्गनिहाय हे जागा आहेत, 124 जागांसाठी ही भरती होणार आहे। तुम्हाला एज्युकेशन इथे काय लागणार आहे बघा, स्टाफ नर्ससाठी खूप चांगल्या जागा आहेत, 124 जागा आहेत आणि BSc नर्सिंग आणि GNM विथ नर्सिंग काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे। बघा तुमचं BSc नर्सिंगचं सर्टिफिकेट असणं सुद्धा गरजेचं आहे आणि GNM नर्सिंग असेल तरी तुमचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। 20 जागांसाठी इथे भरती होणार आहे। त्यामध्ये बघा SC कॅटेगरीसाठी 3 आहेत जागा, ST कॅटेगरीसाठी 3, विजय A साठी 2, NTC साठी 6, NTD साठी 6, OBC साठी 24, SCBC साठी 33, EWS साठी 26 आणि ओपन साठी 20 असं 124 जागांसाठी इथे भरती होणार आहे। तर तुम्ही नक्की अप्लाय करू शकता। जे GNM स्टुडंट आहेत ते सगळे स्टुडंट इथे अप्लाय करू शकतात। यमो आयुष यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहेत। बघा किती जागा आहेत त्यामध्ये मेडिकल ऑफिसर फिमेल आणि मेल असं जागा आहेत। मेलसाठी बघा 7 जागा आहेत आणि फिमेलसाठी 5 जागा आहेत। तुम्हाला कुठे जॉईनिंग होणार आहे ते सांगितलं आहे आणि त्यानंतर तुमचं एज्युकेशन काय लागणार आहे बघा, BMS आणि BUMS असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। बघा मेलसाठी किती जागा आहेत, SC साठी 1, ST साठी 3, NTD साठी 1, OBC साठी 2 असे जागा आहेत आणि तुम्हाला इथे 28,000 रुपये सॅलरी मिळणार आहे। फिमेलसाठी बघा ST साठी 2, SCBC साठी 2 आणि EWS साठी 1 अशा टोटल 5 जागा आहेत आणि 28,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा लॅब टेक्निशियन यांच्यासाठी सुद्धा किती जागा आहेत बघा, लॅब टेक्निशियन यांच्यासाठी सुद्धा 10 जागा आहेत आणि ते बघू शकता तुम्ही। तुम्हाला इथे एज्युकेशन काय लागणार आहे, DMLT आणि 1 इयरचा एक्सपिरियन्स तुम्हाला इथे लागणार आहे। ST साठी 1 जागा आहे, विजय साठी 1 आहे, SBC साठी 1 आहे, SCBC साठी 4 जागा आहेत, EWS साठी 3 जागा आहेत आणि तुम्हाला इथे 17,000 रुपये सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा फार्मासिस्ट यांच्यासाठी सुद्धा 7 जागा आहेत इथे। B फार्मसी, D फार्मसी आणि 1 इयर एक्सपिरियन्स असेल तर अप्लाय करता येणार आहे। जे B फार्मसी आणि D फार्मसी आहेत आणि 1 इयरचा एक्सपिरियन्स तुम्हाला इथे लागणार आहे। ST साठी 3, SCBC साठी 3 आणि EWS साठी 1 आणि असं टोटल तुम्हाला इथे 7 जागा आहेत आणि 17,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिस्टिक यांच्यासाठी बघा तुम्हाला इथे काय एज्युकेशन लागणार आहे, एनी ग्रॅज्युएट इन स्टॅटिस्टिकमध्ये तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। SCBC साठी 1 जागा आहे, 18,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे।
डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर यांच्यासाठी बघा तुम्हाला एक जागा आहे. एनी मेडिकल ग्रॅज्युएट MPH MH MBA इन हेल्थमध्ये जर तुमचं एज्युकेशन झालं असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. ST यांच्यासाठी एक जागा आहे बघा. ST कॅटेगरीसाठी एक जागा आहे. 35,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. फिजिओथेरपिस्ट यांच्यासाठी बघा 2 जागा आहेत आणि ग्रॅज्युएट डिग्री इन फिजिओथेरपीमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालं असणं गरजेचं आहे. विजय A साठी एक जागा आहे. SC/BC साठी एक जागा आहे. अशा 2 जागा आहेत आणि टोटल तुम्हाला 20,000 रुपये सॅलरी मिळणार आहे. न्यूट्रिशियन यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे एक जागा आहे. BSc होम सायन्स न्यूट्रिशियन तुमचं झालं असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. 20,000 रुपये तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. काउन्सिलर यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहे. काउन्सिलरसाठी सुद्धा जागा आहे. किती जागा आहेत तर 7 जागा आहेत टोटल. त्यामध्ये बघा MSW तुमचं एज्युकेशन होणं गरजेचं आहे. ST साठी 1, NTB साठी 1, NTD साठी 1, SC/BC साठी 2, EWS साठी 3 आणि टोटल तुम्हाला 20,000 रुपये सॅलरी मिळणार आहे. अशा पद्धतीचे इथे जागा आहेत. टोटल 166 जागांसाठी इथे भरती होणार आहे आणि ही संपूर्ण पदे आहेत जी कंत्राटी स्वरूपाची आहेत, निव्वळ कंत्राटी स्वरूपाची आहेत. 19/3/2025 पासून 3/4/2025 पर्यंत इथे अर्ज स्वीकारला जाणार आहे. सकाळी 10 ते 5 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि सुट्टीचा दिवस वगळून. बघा सुट्टीच्या दिवशी तुमचा इथे अर्ज स्वीकारला जाणार नाहीये. 19/3/2025 रोजी इथे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. 3/4/2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. 3/4/2025 नंतर आलेल्या अर्जाचा इथे बघा विचार केला जाणार नाहीये आणि अर्जाचा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. बघा जो तुम्ही गुगल फॉर्मद्वारे तुम्ही अर्ज केला जाईल त्या अर्जाचा इथे विचार केला जाणार नाही. तुम्हाला डायरेक्ट तिथे जाऊन अर्ज सुद्धा हा सबमिट करायचा आहे. तर जर तुम्ही तिथे जाऊन जर अर्ज केलात, ऑफलाईन पद्धतीने जर तुम्ही अर्ज केलात तरच तुमच्या अर्जाचा विचार केला जाणार आहे आणि तुम्हाला जो गुगल फॉर्म दिलेला आहे तो सुद्धा भरायचा आहे. त्यानंतर बघा अर्ज स्वीकारण्याचं ठिकाण सुद्धा इथे दिलेलं आहे. या ॲड्रेसवरती जाऊन तुम्ही अर्ज हा भरू शकता. त्यानंतर बघा तुम्हाला वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे. विशेष तज्ञ रिक्त पदे 15, अतिविशेष तज्ञ रिक्त पदे 2, वैद्यकीय अधिकारी MBBS रिक्त पदे 61 पदासाठी नव्याने जाहिरात देण्यात येणार नसून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या मंगळवारी. बघा इथे MBBS यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहेत. 61 जागा आहेत आणि विशेष तज्ञ यांच्यासाठी 15 जागा आहेत. त्यांना सुद्धा वॉक इन इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे. महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या मंगळवारी त्यांनी जाऊन इंटरव्ह्यू देऊ शकतात. कुठं जायचं इंटरव्ह्यूसाठी तर राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे सादर करू शकतात. बघा त्यांनी तिथे जाऊन अर्ज आणि वॉक इन इंटरव्ह्यूसाठी जाऊ शकतात. त्यानंतर तुम्हाला इथे DD काढायचा आहे. DD कुठल्या नावाने काढू शकता आणि जी ईमेल ID आहे ती तुम्हाला अचूक द्यायची आहे आणि जो मोबाईल नंबर दिलेला आहे ते सुद्धा अचूक देणे गरजेचं आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा बंद असलेला द्यायचा नाहीये, जो चालू आहे सध्याला तो द्यायचा आहे. आणि डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अमरावती या नावाने तुम्हाला DD काढायचं आहे. या नावाने तुम्हाला DD काढायचं आहे. बघा खुला प्रवर्गासाठी 150 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपयेचा DD काढायचा आहे तुम्हाला. जर DD नाही जोडला तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाहीये आणि तुम्ही गुगल फॉर्म भरून तो हार्ड कॉपी काढून त्याचं झेरॉक्स काढून घेऊन तुम्ही तिथे जे दिलेला ॲड्रेस आहे तिथे सबमिट केलात तरच तुमचा फॉर्म इथे स्वीकारला जाणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला DD सुद्धा जोडायचा आहे. बघा अशा पद्धतीने संपूर्ण माहिती दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. उमेदवारांना कशा पद्धतीने पात्र केलं जाणार आहे, अपात्र, आणि त्यानंतर तुमचं बघा शैक्षणिक अर्हतेबाबतची सूचना तुम्हाला कशा पद्धतीने इथे कुठल्या मेरिट लिस्टद्वारे किंवा कुठल्या पद्धतीने तुम्हाला इथे निवड केली जाणार आहे. शैक्षणिक अर्हतेबाबतची सूचना सुद्धा इथे दिलेली आहे. यानुसार तुम्हाला इथे निवड केली जाणार आहे. क्वालिफाईंग एक्झाम अंतिम गुणाच्या आधारे, बघा अंतिम गुणाचे जे मार्क्स आहेत त्यानुसार तुम्हाला इथे निवड केली जाणार आहे. त्याला तुम्हाला 50 मार्क्स दिले जाणार आहे. जे BSc नर्सिंगवाले जे विद्यार्थी स्टाफ नर्ससाठी जे अर्ज भरलेले आहेत त्यांना आधी प्रेफरन्स दिला जाणार आहे. त्यानंतर GNM नर्सिंगवाल्यांना प्रेफरन्स दिला जाणार आहे. आणि जे BSc नर्सिंगच्या अंतिम वर्षाची गुणपत्रिका आहे त्यानुसार तुम्हाला तिथे मार्क्स दिले जाणार आहे. त्यानुसार तुमचे 20 मार्क्समध्ये कन्वर्ट केले जाणार आहेत. संबंधित पदाशी निगडीत
शासकीय अनुभव, तुम्हाला बघा शासकीय अनुभव असणे सुद्धा गरजेचं आहे. एका वर्षासाठी 6 गुण द्यायचे आहेत, असं तुम्हाला इथे 30 गुण मिळणार आहेत. अशा पद्धतीने तुमची इथे निवड केली जाणार आहे. त्यानंतर लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र सुद्धा तुम्हाला अर्जासोबत जोडायचं आहे. अशा पद्धतीने ही संपूर्ण सविस्तर माहिती होती. आजचा व्हिडिओ इथेच संपतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.